नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला माझ्या चॅनेलवर SRTचं अर्थ काय असं मला सांगितलं होतं. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. या टेक्निकचे जनक आहे डॉक्टर चंद्रशेखर भायखाळे आणि माऊली शिंगारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षापासून मी SRT शेती करत आहोत. हे बेड जे पाहतात तुम्ही, हे मागच्या वर्षी पराठीचे बेड आहे. येथे मी कापूस लावला होता आणि त्या कापसाला कापून घेऊन आता यावर्षी बेड तशाच्या तसे ठेवलेले. आता SRT म्हणजे काय? SRT म्हणजे 3 तत्वावर अवलंबून आहे. पहिला तत्व म्हणजेच बेड पाडून कोणत्याही प्रकारची नांगरणी, वखरणी, डवरणी करू नये. म्हणजेच तुम्हाला नांगरणी, वखरणी, डवरणीचा खर्च 1 पैसा येणार नाही. दुसरा म्हणजे त्या बेडवर तुम्ही पाहिजे ते पीक लावू शकता, कोणतेही पीक लावा. आणि तिसरं म्हणजे त्या पिकाची फेरपालट झाली पाहिजे. यावर्षी जर मी कापासी लावत असेल तर पुढच्या वर्षी मी सोयाबीन किंवा तूर म्हणजे कोणत्याही प्रकारचं एकच एक पीक न घेता त्या पिकाची फेरपालट करणे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे सांगत आहो मित्रांनो, ते म्हणजे तुमच्या कोणत्याही पिकाचे मुळं, ते तण असो की पिकं असो की फणकट असो, मक्याचे फणकट असो, गव्हाचे तणकट असो, कशाचे, त्या पिकाची मुळं जमिनीतून बाहेर काढायची नाही. या 3 तत्वावर ही SRT अवलंबून आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीचा अवलंबन केला तर तुमच्या जमिनीचा सामूह चांगला होईल, जमीन सुपीक होईल. आणि जशी आरोग्याची आपण काळजी घेतो तशी जमिनीची काळजी घेतली. यावर्षी जर मला 20 पोते खत लागत असेल 5 एकरासाठी तर पुढच्या वर्षी 10, त्याच्या पुढच्या वर्षी 5 असं खताचं प्रमाण कमी कमी होत जाईल. आणि खताचं प्रमाण कमी झालं म्हणजे तुमची जमीन सुपीक होईल. आजही पहा, ही माझी जमीन कशी मऊ झालेली आहे. याचा अर्थ या जमिनीमध्ये कुठेच भेगा पडलेला नाही, म्हणजे जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. या जमिनीमध्ये गांडुळाचं प्रमाण ज्या जमिनीत जास्त असेल ती जमीन सुपीक. तर या पद्धतीचा अवलंबन केला तर निश्चितच कास्तकार शेतकरी सुखी होऊ शकते. आणि या पद्धतीचा अवलंबन मी मागच्या वर्षी 5 एकरासाठी केला होता आणि यावर्षी संपूर्ण 10 एकर करत आहोत. या पद्धतीचा अवलंबन केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.